आता आलो आपण श्री हॉटेलला, बघू शकता माझ्या मागे तुम्ही. आज हॉटेलला आपण आपला एक कार्यक्रम ठेवला होता, तिथंच परत आला हॉटेलमध्ये आपण एक चौकशी करायला. भेटू जात नाही, जाऊन बघत काय काय वेबसाइट भेटलं. काय नाव क्या नाम क्या? संजय संजय कुमार मिले अपने दोस्त का यूपी प्रयागराज। प्रयागराज वाला दोस्त अपना अपना चैनल यूट्यूब पे डाल रहा हूँ मैं. फेमस हो जाओ तो पहचान रखना मेरी, ठीक है? भूल जाओगे मुझे, बोलोगे मेरा चैनल आपला सुमित करके. क्या आपला सुमित सुमित तर मराठी समजते आपको. बघा इथं आपल्याला एक सबस्क्रायबर पण भेटलाय, त्याच्याकडनं आपण आपला चॅनल सबस्क्राईब करून घेतलाय. तर आता तो होता प्रयागराजचा. तो सांगितलंय आपली व्हिडिओ बघत राहा, 2-3 दिवस आपली सिरीज पडेल किंवा हा व्हिडिओ उद्या पडेल, त्याच्यामध्ये त्याला आपण दाखवणार आहे. एकदम गंभीर मुद्द्यावर चर्चा चालू आहे. माझं डोकं बंद पडलं. डोकं आहे ना ते गोष्ट वेगळी आहे, पण डोकं बंद पडलं. तुम्हाला एक सजेशन विचारतो. माझ्या लहान्या बहिणीचा बड्डे आहे. व्हेज बिर्याणी, चिकन बिर्याणी किंवा व्हेज दालचा. आता भरपूर लोकांना दालचा माहीत नसेल काय असतं. भरपूर लोकांना दालचा म्हणजे काय ते माहीत नसतं. पुण्यामध्ये खूप प्रसिद्ध दालचा बुरून सोबत. आता तुम्हाला बुरून, काही लोकांना बुरून काय असतो ते पण माहिती नसतं. बुरून म्हणजे एक पाव असतो एवढा. बरं नाही, मोठा असतो. यही नहीं, अभी और सुनिए. मोठा असतो. तर तुम्हाला हे पुढच्या ब्लॉगमध्ये सांगतो. आता सध्या अरे बस कर, रुलाएगा क्या? लाखो रुपयांचा व्यवहार व्हायला लागला. पैशांचा व्यवहार. लॉलीपॉप लवर, खास लॉलीपॉप लवर सांगतो. हे बघा, बिर्याणीचं आउटलेट आहे. नाव काय बिर्याणी? सैराट बिर्याणी. Wow. सैराट बिर्याणी, एअरपोर्ट रोड, टिंगरेनगरच्या अलीकडे हे सैराट बिर्याणीचं आउटलेट आहे. सैराट बिर्याणी. दादा पत्ता सांगा आपला पूर्ण पत्ता सांगा. एअरपोर्ट रोड टिंगरेनगर. सैराट बिर्याणी. आपण आलो होतो दालची ऑर्डर द्यायला. दादा म्हणतात टेस्ट नाही आवडलं, पैसे परत. नमस्ते भाऊ. ए हसे बंडू, हात जरा. हसे ए इकडे बघ. हस. एवढे दातले भाऊ. हात जरा. नाही नको आता. कड गजब बेइज्जती है. ए थांबाय जरा, थांबाय. हस जरा. ए हसे. डोळा दाखव, डोळे भाऊ जाऊ दे. हा जा निवांत. हाय गाईस, तर आज आहे माझ्या बहिणीचा बर्थडे आणि आम्ही इथं डेकोरेशन केलंय. डेकोरेशन. तर आता आम्ही केक कापणार आहे. आपण दाखवून तुम्हाला केक कापणार. ती केक कापताना पण दाखवून तुम्हाला. आता बर्थडे गर्ल गेली करायला. आणि इथं बघा सगळे कसे बसले. बॅक कॅमेरा आता पण भेटला असेल, पण आमचे लाडके सासरे बघू शकता. आमचे लाडके सासरे बघा, दोघं लाडकी मेहुणी ना. आणि ही माझी लाडकी मेवणी, सगळ्यात लाडकी मेवणी, सगळ्यात सुंदर मेवणी. थांब ना, काय करायचं. हाय गाईज, बाय गाईज. हे गाईज बघू शकता, फोटो संपायचं नाव नाही. 12 वाजले. गाईज ती एवढी काळी आहे आणि अजून तिला एवढा टॉर्च मारतोय पण ती. बघा असं म्हणजे डेकोरेशन केलंय. तर कोणाला ऑर्डर द्यायची असेल बर्थडे डेकोरेशनची तर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना फ्री ऑफ कॉस्ट, ज्यांनी नाही केलं त्यांना पर फुगा 5 रुपये फुगवायचे.
तर काय बघू शकता बर्थडे गर्ल काय काय मागा बर्थडे गर्लचे फोटोच काय संपत नाही त्या बिचाऱ्या मैत्रिणी हे बघा ह्या प्राज्ञाच्या मैत्रिणी आहेत अक्का बुक्का शिक्का तिची बहीण पण आहे, पाठवते त्या ते. म्हणे अशा असतात मोठ्या बहीण आहे का मग ते काहीच बघा यांचे फोटो शूट उरकत नाही त्या पुढे कुठे दिसला फोटो काढतात त्यांचे फोन जप्त करा ही सृष्टी अच्चू आणि ही प्राज्ञा हा एवढं सगळं नाही ना तुझं इकडं ते विषय काय म्हणते पाटक्यान केक कापा इथे केक खायची झाली यांचा काय फोटोशूट चाललाय विशाखा विशाखाला पहिले घ्या आणि गाईस फायनली केक कापून झालेला आहे अरे आमच्या पुढे बिना केक काप खालात वाईट लागला त्या फोटो काढून त्या प्राज्ञाचे फोटो काय संपले नाही त्यामुळे पुढे वाईट टाकून चाललंय मित्रांनो तुम्हाला माहिती जसं की आपण गेलो होतो दालच्याची ऑर्डर द्यायला दालचा आलेला आहे आणि जेवण चालू आहे बघू शकता एवढा भंगार क्वालिटीचा दालचा आहे ना एवढा 3,000 रुपये घालवले दालच्यासाठी पण टेस्ट काहीच नाही शून्य आहे टेस्ट शून्य माझं बोट तरी अर्धे पण टेस्ट बी अर्धी नाही विचार कर एकदम भंगार पैसा वेस्ट कोणी जाऊ नका तिकडं ఎందుకురా నీకు ఏస్ బతుకు చి ఎందుకురా నువ్వు బతుకుతావు చి 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 तर आज आता मी जेवण करून मस्तपैकी चाललोय फिरायला आपण बघू शकता मागं पण आमचे काय आहे पण मागच्या वेळी हळूहळू चाललं इकडे एकदम थंडी पडली आहे धुकं पडलं इकडे बघू शकता एकदम रोडवरती धुकं आहे रात्रीच्या 12 वाजता आम्ही चाललोय वॉकला मला माझ्या रस्ते मला माहीत नाही जॅकेटमुळं बघा रोडवर एकूण असता सगळे दुकानं बिकट सगळे बंद झालेत इकडं बुद्ध वाटिका आहे मगाशी तुम्हाला दाखवली बुद्ध वाटिका होऊ शकतं इकडं काहीच आमची एक गँग यायला लागली ही आधी प्राज्ञा बर्थडे गर्ल दीपक शेठ देडगडी सगळ्यांना घोड्यावर बसवतो आणि स्वतः येत नाही हा तोच माणूस आहे आणि बर्थडे सेलिब्रेशन आवडला असेल तर कमेंट करून सांगा बर्थडे सेलिब्रेशनचं बर्थडे गर्लचे फोटोज काढून झाले नाहीत काहीच चाललं आता आम्ही सगळं हळूहळू हे दोघे चालल्यात पुढं का ग प्रज्ञा म्हणून आमच्या अवतारीवर थंडीमध्ये पण आम्ही झापून तिकडे चाललो सगळं हेअरस्टाईल दालचा खाल्ला आहे 2-2 किलो दोघांनी दालचा सुका पाटील आणि हा तो सुका पाटील तो 32 भाकरी खायचा आणि बांधावरती सगळा बांध भरून हा सुका पाटीलचा सामान पडलं इथं त्यांना कुठे आहे दीदी कुठे आहे ताकद गेले का ना बोलते काहीतरी काय बोललो भाऊ मला दालचा आवडला नाही रे एवढं भंगार टेस्ट ना दालची साईराट बिर्याणी इथं कोणती रील काढायची सगळ्यात असते 4-5 जणांनी डान्स हा कळलं ते ही वाली आता ते गाणं फेमस झालं मध्ये रील्स वर तर मी काढले होते ना त्या ह्याच्यावर व्हिडिओला गेलतो बघ आता
झटपट पटापट ते वाला का? कुठलं कुठलं म्हणते तू? असं असं हात करतात ते असं हात. आम्ही दोघं कुठं राहिली हे ना काय चाहतो समजा एक्सप्लेन कर जरा ते काय काय म्हणायचं काय तुला. आपण एक रील्स काढू त्यात सगळे नाही का 4-5 जण असं डान्स करतात. आपला डान्स येत नाही. हे कोणते कोणते रिलेज झटपट पटा हा चला नट्टीनं मारली मिट्टी. आता या गाण्यावर यंदा एक रील. पप्पाचा फोन आला 1 मिनिट. फुल प्लॅनिंग चालू आहे गाईज. कशी रील काढायची, फेमस कसं होणार, आयुष्यात पुढं कसं जाणार. एक मुलगी सोडून गेल्याने कोण मागं जाऊ शकत नाही हे दाखवून द्यायचं आपल्याला दुनियाला. लेट्स गो लेट्स गो सरळ. लेट्स गो टू सरळ. लेट्स गो सरळ सरळ. गाईचा लांब लचक बांबू काढलाय आणि आता हत्यार भाऊ नाही पाडणार ना खरंच. भाई माझे फुल फाटायला लागले रे. माझ्याकडे पैसे पण नाही नीट करायला. गाई बघू शकता तुम्ही. अरे मग सांगितलं माहिती नाही बस होतं का आपल्याकडे? तर बघू शकता तुम्ही आपण चाललेलो आहे आता सध्याला. यादें इंसान को पागल कर देती. क्या म्हणणे भाऊ तुझं? पागल यादव को पागल. इसलिए हम लोग यादों को पागल करने वाले हैं. पागल. वाल्मिकी चौक रोड बघून क्रॉस करा. ह्या ठिकाणी बनलेला आहे खूप सुंदर असा चौक आहे हा. मेंटल कॉर्नरचा हा चौक आहे. हे बघा बघू शकता तुम्ही. जर तुम्हाला यायचं असेल रात्रीच्या वेळेस तर वॉकिंगसाठी तुम्ही येऊ शकता. खूप भारी चौक आहे. कोणता चौक आहे? चौकाचं नाव काय आहे? गाईज जगद्गुरू. हा आपला नवीन झालेला चौक आहे. हे आत्ता सगळं बनवले तिकडे. हे आत्ता सगळं नवीन बनवलेलं आहे. नवीन काम चालू केलं होतं इथं. आता थोडे दिवस अगोदरच याचं उद्घाटन झालेलं आहे. गाईज चंद्र बघा किती छान दिसतोय. चंद्र बघा. तुम्हाला चंद्र बघायचं आहे? तुम्हाला चंद्र बघायचं आहे? चंद्र बघा. तुम्हाला चंद्र बघायचं आहे? दाजींचा चंद्र. दाजींचा चंद्र. यू नो प्रायव्हेट चंद्र. प्रायव्हेट चंद्र. आणि बघा चंद्राला लागलेलं ग्रहण. इकडे बघा. इकडे बघ. इकडे बघ. भाऊ बोल 2 शब्द काहीतरी. जय हिंद जय भारत. जय हिंद जय भारत. भाऊ प्रेमाच्या बाबतीत काय म्हणणं तुझं ते सांग. प्रेम हे वयानुसार डेफिनेशन चेंज होती प्रेमाची. अजून प्रेम करावं का नाही माणसाने काय म्हणतो तुझं? प्रेम करावं का नाही म्हणजे तुला कुठल्या प्रकारचं प्रेम पाहिजे त्याच्यावर डिपेंड असते. कुठल्या प्रकारचं? आता प्रेमात किती प्रकार असतात हे तुम्ही सांगा. म्हणजे लोक अट्रॅक्शनला पण प्रेम म्हणतात. येस यू आर राईट. लोक म्हणजे सिच्युएशनशिप आजकाल जे Yes. जनजीचा जे कन्सेप्ट आहे सिच्युएशनशिप यालाही प्रेम म्हणलं जातं. पण खरं प्रेम जे आहे तर त्याला जे ब्रॉडली जर म्हटलं तर सॅक्रिफाईस. सॅक्रिफाईस इज गॉड इज लव्ह. आणि मी सगळ्यात मोठा सॅक्रिफाईस केला. आय एम द वन. Can I ask you something? या तुला कधी प्रेम झालं कोणावर? या व्हायला कोणावर? येस. बघा हे बघ की इकडं. साला एक हमी पीछे रह गए. शिट. वाला दुख खत्म का ही नहीं होता बे. पण पुढचं वर्ष हे माझं वर्ष असणार आहे.
दुःख दर्द पीडा दुःख दर्द पीडा गाणे किडा तो पण रहमानी रहिवानी रहमानी सुलेमानी दोन्ही एकत्र. फोन काढू नको तू पटकन देईन नाहीतर एक मागणं तुझं तिथे फोन बघायला आले का तू कोण फोन बघते का दुसरा मी कॅमेरा घ्या 360 हा तो गोप्रो सारखा लांब लांबडा त्याच्यामध्ये स्टिक दिसत नाही अजिबात. ठीक आहे हा का? असं वाटतं पुढे कॅमेरा बघायला. ठीक आहे बाकडे बसू का? आता आपण एक रीलचं शूट करणार आहे रील्स यु नो गाईज आय एम द वन माझा डान्स बघा. आय एम बिकम अ सुपर हिरो सुपर रील स्टार. इंग्लिश थोडी कच्ची आहे. ट्विंकल ट्विंकल आम्ही ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार हाऊ आय वंडर व्हॉट यू आर. लिटल स्टार इतकी सी हसी इतनी सी खुशी ते वाला गाणं ऐकलं ना आवाज लय येणार बॅकग्राऊंड आवाज किती सी हसी. भाऊ आपण सगळ्यांनी गाणं म्हणायचं थांबा इकडे पटकन कोणतं गाणं म्हणायचं लवकर बोला. माझ्या आवाजानं पळून जाते सगळे इतके लोक. नाही बोला रील्स बनवू ह्याच्यावर बोलू बनवू पहिले गाणं बोलू सगळं. भाऊ कोणतं गाणं बोलायचं तुम्ही सांगा. रील्स बनवू नंतर तुम्हाला आता आमच्याकडे एक गाणं भेटणार आहे ऐकायला